आणि समोरचा काळी लाल परिधान केलेला एका पायाला निकाप लावलेला पैलवान सोनू ग्रेवाल अशी कुस्ती चालू झाली आजच्या मैदानामधला हा शेवटचा रामादादा चितोळे यांच्याकडून 500 रुपये ना मोठो ना भविष्य ते मैदान खरोखर मांडवगड फराटा आज सर्व ग्रामस्थांनी एक नवीन प्रथा चालू केली टिपून कुस्त्या घेतल्या अतिशय शिस्त मैदान झालं अतिशय चांगल्या कुस्त्या झाल्या आणि या मैदानात हा शेवटचा थरार आपल्या समोर चालू झालेला आहे विठ्ठल मोत्रे सरांनी यांना 200 रुपये दिलेले माणसांना वाघेश्वर यात्रेनिमित्त ही मैदान महादेवाची यात्रा जिथं कुस्ती मैदान असतं ज्या ठिकाणी तालीम असते आखाड्यात महादेवाची पिंड करून पुजली जाते याचं कारण पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंग बली हनुमान महादेवाने 7वा अवतार हनुमंतरायांना घेतला होता म्हणून शंभू महादेवाची पिंड करून पुजली जाते नंबर 1 ची कुस्ती चालू आहे आपल्या ग्रामस्थांच्या वाघेश्वराच्या या पावनभूमीमध्ये ज्या पद्धतीने लोकवर्गणी केली लोकांनी सुद्धा फार भरून वर्गणी दिली त्यांचं सुद्धा मी घेतो त्यांचं अभिनंदन करतो आणि असाच पुढील यात्रेसाठी सर्वांनी आपल्याला मदत करावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद गावासाठी आणि देवासाठी लालबत्तीच्या कुस्तीसाठी प्रत्येकाने आर्थिक मदत केली आणि कब्जा घेतला शिवराज राक्षे पैलवानने सोनो ग्रेवालचा शिवराज आक्रमण झालेला आहे कब्जा घेतलेला आहे फार मोठी लोकप्रियता शिवराज राक्षे पैलवानने मिळवलेली आहे डबल महाराष्ट्र केसरी डबल उपमहाराष्ट्र केसरी 4 वेळा महाराष्ट्र केसरीला फायनलला गेलेला हा पैलवान शिवराज राक्षे आणि समोरचा सोनो ग्रेवाल आहे अशी कुस्ती चालू आहे या मैदानामध्ये शेवटची कुस्ती एक वेळ जरा सत्वानी बजरंग बलीचा जयघोष करायचा आहे हात वरती करो हात वरती करो आज आपण कितीतरी वर्षाने महाराष्ट्र केसरी कुस्ती पाहत आहोत जे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले कित्येक वर्ष ही कुस्ती पाहण्याचा योग आलेला आहे बरोबर महाराष्ट्र केसरी